जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 167 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात, बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामी आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहे की सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जन लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे आपल्या विचारामध्ये, आपल्या आचारामध्ये निश्चितपणे फरक पडत असतो. म्हणून ते वारंवार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुमची संगत जी आहे ती सज्जन लोकांची असू द्या. मग या श्लोकाच्या पहिल्या चरणात ते म्हणत आहे, बरा निश्चयो शाश्वताचा करावा. तुम्ही जो निश्चय करत आहात, तुम्ही जो निर्धार करत आहे तो कशाचा करावा? तर शाश्वताचा. शाश्वत म्हणजे खरेपण, त्याचा करा. मग खरं काय आहे, खोटं काय आहे? तर आत्मा हा खरा आहे. आपण देहबुद्धी खरी मानतो, तर देह खरा नसून आत्मा खरा आहे. मग कशाचा विचार करा? शाश्वताचा म्हणजे आत्म्याचा विचार करा. आपला आत्मा कोणाचंही मन दुखवणार नाही याकडे लक्ष द्या. तर तसे न करता मनुष्य प्राणी काय करत आहे की फक्त देहबुद्धीचे लाड करत आहे, देहाचे लाड करत आहे. माझा देह मी कसा सजवायचा, माझ्या देहाला मी काय काय पुरवायचे याकडे त्याचं सतत वारंवार लक्ष असते. आणि हे न करता त्यांनी जर शाश्वतानी म्हणजेच आत्म्याकडे पाहिलं तर निश्चितपणे तो परमेश्वराच्या चरणी लीन होण्यास तत्पर असेल. खरं जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आणि त्या दृष्टीने आपल्या देहाला त्यांनी त्याकडे झुकवायला हवं. कोणाचे आत्मा दुखवता कामा नये. पुढे ते म्हणतात, म्हणे दास संदेह तो विसरावा. रामदास स्वामी म्हणतात की संदेह, संशय विसरून जावा. मग संशय कसा असतो? तर आपण काय म्हणतो, समजा एखादा प्राण जो आहे, जीव जो आहे तो देहातून निघून गेला तर तो आपल्याला दिसतो का? नाही. शंका असते, तो जीव कुठे जातो, कसा जातो, जात असेल की नाही. परंतु ज्यावेळेस तो जीव शरीरातून जातो तेव्हा तो देह मृतप्राय झालेला असतो. त्याच्यामधील जे देहामधला जो जीव असतो तो निघून गेला की त्या देहाची माती होत असते. मग आपण हे खरं मानायला लागतो की नाही, आपल्याला जरी दृष्टीने दिसत नाही आहे तो जीव गेला की नाही, परंतु ही गोष्ट खरी आहे. मग हा जो संशय आहे आपल्या मनातला की जीव कुठे जात असेल, कसा जात असेल, हे आपण विसरून जायचं आहे आणि जे खरं आहे त्याकडे पाहायचं आहे. म्हणून ते म्हणतात आहे, म्हणे दास संदेह तो विसरावा. पुढे ते म्हणतात, घडीने घडी सार्थकाची करावी. घडी म्हणजे वेळ. आपल्याला जो अमूल्य असा वेळ मिळालेला आहे, आपला जो रिकामा वेळ आहे, तो वेळ आपण सार्थकी लावायला हवा, चांगल्या कामासाठी लावायला हवा. परंतु आपण तसे करतो का? नाही. आपल्याला मिळाला वेळ आपण करमणूक करण्यात घालवतो किंवा आपण कोणाच्या निंदा नालस्त्या करण्यात घालवतो. मग तो वेळ सार्थकी लागतो का? तर नाही. कोणी तीर्थाटनाला जाते, तीर्थयात्रा करते. मग तीर्थयात्रा करून आल्यावर ज्या ठिकाणची त्याने तीर्थयात्रा केली आहे, समजा तो सज्जनगडावर गेला, त्यांनी तिथलं सर्व पाहिलं, रामदास स्वामींची समाधी पाहिली, श्रीधर कोठी पाहिली, मग तिथे त्याला वारंवार जायची गरज आहे का? नाही. तो ज्या ठिकाणी बसलेला असेल त्या ठिकाणी त्यांनी जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याच्या हृदयात प्रभू राम आणि रामदास स्वामी यांची मूर्ती असायला हवी. आळंदीला गेला, ज्ञानेश्वर महाराजांची त्याच्या मनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर साकारायला हवी. आणि त्या दृष्टीने त्यांनी ज्ञानेश्वरांचे जे अभंग आहेत ते दुसऱ्यांना वाचून दाखवावे, त्याचा अर्थ सांगावा. एकदा त्यांनी पाहून आलं की त्याबद्दल आपण तिथे काय पाहिलं किंवा त्यांनी जे काय कार्य केलेलं आहे, रामदास स्वामींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी, एकनाथ महाराजांनी, त्यांनी जे कार्य केलेले आहे ते कार्य सांगण्यात किंवा तसं करण्यात आपण आपला अमूल्य वेळ घालवायला हवा. आपला जो वेळ आहे तो सार्थकी लावायला हवा. आणि पुढे ते म्हणतात, सदा संगती सज्जनांची करावी. आणि याकरताच ते म्हणतात की संगती जी आहे ती सज्जनांची करा.
जेणेकरून आपल्या मनात चांगले विचार येतील, आपला वेळ आपण चांगल्या लोकांच्या सहवासात घालू. आणि म्हणून वारंवार रामदास स्वामींनी आपल्या मनाला उद्देशून या मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी जे वारंवार वर्णन केलेलं आहे त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केला तर निश्चितच आपला वेळ जो आहे आपला सार्थकी लागण्यास वेळ लागणार नाही. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.